तर आता पाहूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मुंबई मेट्रो 2 आणि 7 मार्गावरती ठिकठिकाणी स्टॉल्स उभारले जाणार, भाडेतत्वावर दिले जाणार असल्याची माहिती एमटीडीसी कडून याबाबत निविदा मागवल्या। मध्य हार्बर पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावरती ब्लॉक। यंदा 1.5 लाख गोविंदांना शासकीय विमाचं कवच मिळणार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। दहीहंडी सणाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यानं अनेक गोविंदांचा सहभाग वाढल्यानं निर्णय। दिवा ते सीएसएमटी लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। सामाजिक कार्यकर्ता अश्विनी केंद्रे यांच्या 18 दिवसांपासून ठिय्या, अनेक सामाजिक संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा। गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर। मध्य रेल्वेकडून 250 गणपती विशेष गाड्या 24 जुलैपासून आरक्षणाला होणार सुरुवात। पुण्याच्या हिंजवडीतील लक्ष्मी चौकात अतिक्रमण काढण्यास सुरुवात। अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्या अजितदादांनी दिला होता इशारा। नोटीस दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानाची जागा मोकळी केली। पुण्यातील खडकवासला आणि भामा आसखेड धरणातून होणारी पाण्याची गळती 32% यापूर्वी तब्बल 40% पाण्याची गळती होत होती। उपाययोजनांमुळे पाण्याची गळती कमी होत असल्याची माहिती। पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पूल लवकर खुला करा। उड्डाण पुलाचं काम अद्यापही सुरू असल्यानं मोठी वाहतूक कोंडी। सर्व विभागांनी समन्वय करून पुलाचं काम पूर्ण करा, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचना। अंत्यसंस्कारासाठीही आता ऑनलाईन नोंदणी करता येणार। मुंबई महापालिकेची स्मशानभूमी दफनभूमीसाठी आजपासून सुविधा। स्मशानभूमी तसंच दफनभूमीमधील उपलब्धताही पाहता येणार।